तर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येण्याबाबत सूचक विधान केलंय आणि मनसे सेना युतीची चर्चा सुरू झाली। यात उद्धव ठाकरे देखील मागे हटले नाहीत। त्यांनी लगेच युतीच्या चर्चेला प्रतिसाद दिला। युतीबाबतचं गुऱ्हाळ फक्त माध्यमांमध्ये सुरू असल्याचं दिसतंय, पण प्रत्यक्षात मात्र काहीच होत नाही। पुतणे आदित्य ठाकरेंनी देखील युती संदर्भात मनसेला टाळी दिली। महाराष्ट्र हितासाठी आपण कोणत्याही पक्षासोबत एकत्र येण्यासाठी तयार आहोत, त्यासाठी आम्ही साथ दिली आहे, असं आदित्य म्हणाले। मात्र मनसेच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी युतीचा प्रस्ताव अद्याप आला नसल्याचं वारंवार स्पष्ट केलंय। यामुळे मनसे नेते युतीबाबत फारसे अनुकूल दिसत नसल्याचं चित्र आहे। दरम्यान आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्यावर मंत्री संजय शिरसाटांनी मात्र जोरदार टीका केली आहे। आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे। आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू। पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल, काल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटीलजी या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे। लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे। आमचं मन साफ आहे। जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो, कुठचाही नेता असो, आमच्या सोबत यायला तयार आहे। आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू। आदित्य ठाकरेंनी काय बोललाय, कोणताही पक्ष जर आमच्या बरोबर येत असेल, कोणीही आमच्या बरोबर येत असेल, अरे बोंबल ना, सरळ सांग ना, राजसाहेब बरोबर येत असेल तर आम्ही स्वागत करू असं म्हण ना। एक काय लाज वाटते का? परंतु नरोवा कुंजरावाची भूमिका घेऊन कोणीही पक्ष आमच्या बरोबर आला, कोणीही नेता आमच्या बरोबर आला तर महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही निवडणुका लढणार आहोत। मग उद्या अबू आझमी तुमच्या बरोबर येईल, त्याला तुम्ही सोबत घेणार आहात का? तुम्हाला ओवैसी बरोबर येईल, त्याला सोबत घेणार का? काही नाही। म्हणजे बेसलेस केलेलं ते स्टेटमेंट आहे आणि त्याचा अर्थ कुठे हे त्या राजसाहेबांवर युती करतील असा होत नाही। दोन्ही भावांनी काय करावं हे त्यांचा कौटुंबिक विषय आहे आणि म्हणून ते बरोबर आले काय काय नाही बरोबर आले काय। कोणाचंही कुटुंब अगर एकत्र येत असेल, जुडत असेल, वाद मिटत असतील, ती चांगलीच गोष्ट आहे। त्याच्यामध्ये काय आम्हा लोकांना विचार करणं, दखल घेणं, दुःख होण्याचं काही कारण नाही। शेवटी ठाकरे कुटुंब म्हणून एकत्र येत असतील चांगलीच गोष्ट आहे। पण ज्यांनी ठाकरे कुटुंब त्यावेळी तोडलं ते आज जोडण्याची भाषा करतायत। कोणी काही मौन वगैरे बाळगत नाही। स्वतः मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी इच्छा व्यक्त केली होती की त्यांच्या सहकार्याने नाही, आणि त्यांच्या इच्छेवरती त्यांचे बंधू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक भूमिका घेतली। त्यानंतर आम्ही काही भूमिका घेतलेल्या आहेत सगळ्यांनी। योग्य वेळी तुम्हाला तुमच्या मनातली बातमी कळेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।